वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या व्हिडिओमध्ये। तर इकडे आता जे वकील साहेब असतात ते म्हणतात की ह्या केसमधले मला बरेचसे प्रश्न हे घटनास्थळी जाऊन आरोपीला अटक करणाऱ्या इन्स्पेक्टर साहेबांना विचारायचे आहेत। त्याबरोबर मग कीर्तिकर वकिलांना आता प्रश्न विचारण्याची परवानगी दिली जाते। तसे लगेचच ते आता इन्स्पेक्टर साहेबांना कटघऱ्यात बोलवतात आणि मग ते आता इन्स्पेक्टर साहेबांना प्रश्न विचारतात। इन्स्पेक्टर साहेब, मला पहिल्या या प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही जेव्हा घटनास्थळी पोहोचलात तेव्हा तिकडे काय घडलं, म्हणजे तिकडे काय परिस्थिती होती हे मला व्यवस्थित सांगा। त्याबरोबर मग इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात की जेव्हा आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा तिथे आरोपी म्हणजेच ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे होत्या आणि त्यांच्या हातामध्ये पिस्तूल होतं। त्या तिथे बसल्या होत्या। जेव्हा आम्ही त्यांना विचारलं की ऊर्जा शिंदे, तुम्ही काय केलं, हे तुम्ही विक्रांत शिर्केवर गोळी झाडलीत का, तुम्ही त्याचा खून केलात का, त्यावर ऊर्जा शिंदे आधी हो म्हणाल्या आणि नंतर त्या म्हणाल्या की मला नाही माहिती मी गोळी झाडली की म्हणजे मी गोळी झाडली, पण हा विक्रांत माझ्या गोळीने मेलाय की नाही हे मला नाही माहिती, असं त्यांनी उत्तर दिलं। त्यानंतर मग आम्ही त्यांना अटक केलं असं सगळं आता इन्स्पेक्टर साहेब सांगू लागतात। त्यावेळी ऊर्जा शिंदे ह्या खूपच जास्त घाबरलेल्या होत्या, म्हणजे अगदीच असं वाटत होतं की खरोखरच त्यांच्याचकडून ती गोळी झाडली गेलेली आहे आणि त्यांच्याच हातून विक्रांतचा खूनही झालेला आहे। त्यावर इकडे ऊर्जा मात्र शांतपणे उभी असते। तर आता इकडे लगेचच कीर्तिकर वकील म्हणतात की जर इन्स्पेक्टर साहेबांनी स्टेटमेंट दिलेलं आहे मिलॉर्ड, तर त्याच्यावरून आपण आता बघू शकतो की गोळी ही ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांनीच चालवलेली होती। मिलॉर्ड, जर गोळी ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेने चालवलेली असणार तर ऑफकोर्स गोळी ज्यांनी चालवली आहे त्यांच्याच पिस्तुलातल्या गोळीमुळेच जीव गेलेला असणार ना इकडे विक्रांत शिर्केचा। त्याबरोबर मग मात्र इकडे लगेचच आता पुढे ते म्हणत असतात की ज्या ह्या ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे आहेत त्यांचं आणि विक्रांत शिर्केचं आधीच वैर होतं। विक्रांत शिर्केला बरोबर मेसेज जाणं, पद्माला त्रास देऊ नकोस, तिला त्रास देणं बंद कर, नाहीतर हिशोब सगळा चुकता करण्यासाठी मला येऊन मिलमध्ये त्या फॅक्टरीमध्ये भेट, आणि त्याच्यानंतरनं हे सगळं घडणं। त्याबरोबर मग आता लगेचच पुढे ते म्हणत असतात की प्रत्येक वेळी या सर्व गोष्टींचा ताळमेळ कसा काय बसू शकतो मिलॉर्ड, मला कळत नाही आहे। मला आता पद्मा कदम यांनासुद्धा काही प्रश्न विचारायचे। त्यानंतर पद्माला आता तिकडे बोलावलं जातं। पद्मा आता येऊन कटघऱ्यात उभी राहते। त्याबरोबर मग आता लगेचच इकडे वकील साहेब हे पद्माला विचारू लागतात की आता पद्मा, मला तुम्ही सांगा, तुम्ही विक्रांत आणि ऊर्जा शिंदे ह्या दोघांना आधीपासूनच ओळखता का? त्यावर मग पद्मा म्हणते, हो, मी दोघांना पण खूप चांगलं आणि आधीपासून ओळखते। त्याबरोबर आता लगेचच वकील साहेब म्हणतात, उत्तम, गुड। मग मला आता एक गोष्ट सांगा की जेव्हा तुम्ही तिथे पोहोचला तेव्हा ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे ह्या आधी तिथेच होत्या का, म्हणजे जिथे विक्रांतवरती गोळी झाडली गेली तिथे? त्यावर मग पद्मा म्हणते की हो, तिथेच होती ऊर्जाताई आणि मी सुद्धा तिथेच गेले। त्याबरोबर मग लगेचच पुढे ते म्हणतात, बरं ठीक आहे, मग मला सांगा विक्रांतवरती जी गोळी झाडली गेली त्याच्या आधी ऊर्जा शिंदे यांच्या हातात पिस्तूल होतं का? त्यावर मग पद्मा म्हणते, हो, होतं। त्याबरोबर मग आता पुढे लगेचच ते म्हणतात, व्हेरी गुड, शाबास। मग मला सांगा गोळी ऊर्जा शिंदे यांनीच झाडली का? त्यावर पद्मा म्हणते, नाही। त्यावर मग ते म्हणतात, असं कसं शक्य आहे? जर त्यांच्या हातात पिस्तूल होती तर गोळी त्यांनीच झाडली आहे ना, याचा अर्थ तुम्ही खोटं बोलताय। त्याबरोबर मग पद्मा म्हणते की नाही, मी खोटं नाही बोलत आहे, मला ऊर्जाताईने गोळी झाडली की नाही हे माहीतच नाही आहे खरंच, कारण जेव्हा विक्रांतवरती गोळी झाडली गेली तेव्हा मला त्या विक्रांतनेच पकडली होती आणि तो मला पकडून म्हणजे ढकलून देत होता आणि त्यावेळी अचानक त्याच्यावरती गोळी झाडली गेली आणि म्हणूनच मला नाही माहिती की ऊर्जाताईने त्याच्यावर गोळी झाडली की आणखीन कोणी गोळी झाडली, आणि म्हणून मी काहीही ठामपणे सांगू शकत नाही। त्याबरोबर मग इन्स्पेक्टर साहेब आणि सगळेच पद्माकडे बघू लागतात। तर लगेचच इकडे ॲडव्होकेट कीर्तिकर म्हणू लागतात की खोटं
खोटं बोलताय तुम्ही इकडे. पद्मा, तुम्ही खोटं बोलताय, कारण गोळी ही ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांनीच चालवली आहे. पद्मा म्हणते, मी ठाम काहीही नाही सांगू शकत, मला नाही माहिती. त्यावर ते म्हणताय, खोटं बोलताय तुम्ही, खोटं. गोळी ऊर्जा शिंदे यांनीच चालवलेली आहे. त्यावर ती म्हणते, खरंच मला नाही माहिती, मी खोटं का सांगेन कोर्टाला. मी जे सांगते ते खरंच खरं आहे. मला नाही माहिती की गोळी ऊर्जाताईने चालवली आहे की नाही. पण आता ॲडव्होकेट कीर्तिकर हे खूप जास्त दबाव पद्मावरती टाकत असतात. त्यावेळी लगेचच जजसाहेब म्हणतात की ॲडव्होकेट कीर्तिकर, तुम्ही एवढा दबाव नाही टाकू शकत. आय विटनेसवरती ही फक्त आजची बेल मिळायला हवी की नको याच्यापुरतीची सुनावणी आहे, त्यामुळे तुम्ही एवढं नाही बोलू शकत. त्याबरोबर मग ॲडव्होकेट कीर्तिकर म्हणतात, सॉरी युअर ऑनर, मी पद्मा कदम यांना जाऊन बसण्याची विनंती करतो. मग पद्मा ही लगेचच तिकडनं जाते आणि तिच्या जागेवर बसते. तर इकडे लगेच कीर्तिकर वकील म्हणू लागतात की जरी आय विटनेसने गोळी कोणी झाडली हे पाहिलं नसलं तरीसुद्धा आरोपीने स्वतः पोलीस स्टेटमेंटमध्ये ही गोष्ट कबूल केलेली आहे की हो, गोळी मीच झाडलेली आहे. त्यामुळे मी कोर्टाला हे असं सांगू इच्छितो की गोळी ही ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांनीच झाडलेली आहे. त्यामुळे योग्य ती शिक्षा ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांना व्हायला हवीच. पण त्याआधी त्यांचा जामिनाचा अर्ज हा फेटाळण्यात यावा. हवं तर आपण पुन्हा ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांचं स्टेटमेंट घेऊया. आणि मग आता लगेचच ते ऊर्जाकडे येतात आणि ऊर्जाला म्हणतात की ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, मला सांगा, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जे स्टेटमेंट दिलं ते कोणाच्या दबावाखाली दिलत का? तुमच्या पिस्तूलमधून गोळी झाडली गेली असं तुम्ही जे म्हटलात त्याचं काय? त्याबरोबर मग इकडे लगेचच ऊर्जा ही शौर्यकडे बघते. शौर्य तिला खरं बोलू नकोस असंच खुणवत असतो. मग ऊर्जाला हर्षवर्धनने सांगितलेले शब्द आठवतात. माझ्याकडून गोळी झाडलीच गेली नाही, मी पोलिसांच्या दबावाखाली येऊन तसं बोलली आहे असं म्हणायचं आहे असं सांगितलेलं होतं त्याने. मग तिला तिच्या आईचेही शब्द आठवतात, मनू, सत्याची काच कधीच सोडू नकोस, तू नेहमी सत्यानेच चाल. मग आता मात्र इकडे ऊर्जा हिला पुन्हा ते वकील साहेब विचारतात, बोला ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, मी तुमच्याशी बोलतोय. गोळी जी झाडली गेली होती ती तुमच्या पिस्तूलमधून झाडली गेली होती का? बोला ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, बोला, मला तुमच्याकडून उत्तर हवं आहे. त्याबरोबर मग इकडे आता भरपूर प्रेशराईज जेव्हा इकडे कीर्तिकर वकील करू लागतात तेव्हा जजसाहेब समोरूनच म्हणतात की बाद झालं कीर्तिकर. ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, जर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्यात कम्फर्टेबल नसाल तर इट्स ओके, तुम्ही उत्तर नाही दिलं तरीही चालेल. त्यावर ऊर्जा म्हणते, नाही नाही जजसाहेब, मी उत्तर देईन. आणि मग ऊर्जा ही म्हणते की हो जजसाहेब, मी जे बोलेन ते खरंच बोलेन. त्यामुळे माझ्या पिस्तुलातून गोळी झाडली गेली होती. त्याबरोबर लगेचच इकडे जे आता ॲडव्होकेट कीर्तिकर असतात ते म्हणतात की झालं जजसाहेब, जर स्वतः आरोपीनेच ही गोष्ट कबूल केलेली आहे की हो, माझ्या पिस्तुलातून गोळी झाडली गेली होती, तर विषय संपला ना जजसाहेब. जर गोळी झाडली आहे तर अर्थात झाडलेल्याच गोळीमुळे विक्रांत शिर्के ह्याचा खूनही झालेला आहे. हेच आपण कोर्टाने आता समजून पुढे जायला हवं, कारण जे खरं आहे ते शेवटी कोर्टाच्या समोर आलेलं आहे. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणते, पण जजसाहेब, मला माझी बाजू मांडायची आहे. त्याबरोबर मग ऊर्जाला परमिशन दिली जाते. मग ऊर्जा म्हणू लागते की जजसाहेब, मी असं म्हटलं की माझ्या पिस्तुलातून सुद्धा गोळी झाडली गेली, पण मी हे नाही म्हटलं की माझ्याच झाडलेल्या गोळीमुळे विक्रांतचा जीव गेला. जजसाहेब, जेव्हा मी गोळी झाडली त्याच्यानंतर बराच वेळ विक्रांत शिर्के हा अगदी ठणठणीत आणि व्यवस्थित होता. तो माझ्याकडे बघून अगदी विकृत पद्धतीने हसतसुद्धा होता. तेव्हा त्याला काहीही झालेलं नव्हतं आणि काही वेळेनंतर तो माझ्या मागेसुद्धा बघू लागला होता. हो जजसाहेब, विक्रांत शिर्के हा माझ्या मागे बघत होता. जजसाहेब, मी झाडलेल्या गोळीमुळे विक्रांतचा जीव गेलेला नाही हे पक्का आहे. त्याबरोबर मग लगेचच सरकारी वकील म्हणू लागतात की वा वा वा, नाही, आता फक्त ही कथा रचलेली उत्तम आहे, पण ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे या स्वतःच्या सुटकेसाठी पळवाटा शोधता आहेत एवढं मात्र नक्की. त्याबरोबर मग आता ऊर्जाला म्हटलं जातं की हे सगळं तुम्ही रचून खोटनाटं सांगत आहात, ही सगळी कहाणी आहे, हे सगळं खोटं आहे, ही सगळी कथा आहे. त्यावर मग ऊर्जा ही आता म्हणत असते, नाही जजसाहेब. त्याबरोबर मग ॲडव्होकेट
कीर्तिकर म्हणू लागतात की नाही काय नाही, हो हे सगळं खोटं आहे. जजसाहेब, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे ह्या फक्त आणि फक्त आता कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत. मी जे सांगितलं तेच खरं आहे कोर्टामध्ये. यांनी आधीच खरं बोलून झालेलं आहे. त्याबरोबर मग आता जजसाहेब ऊर्जाला म्हणतात, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे तुमचा मुद्दा थोडक्यात मांडा. त्यावर मग ऊर्जा म्हणते की जजसाहेब, मला फक्त एवढंच म्हणणं मांडायचं आहे कोर्टात की मी गोळी झाडली हे मी नाकबूल करत नाही आहे, पण मी झाडलेल्या गोळीतून विक्रांतचा खून झालेलाच नाही आहे हे सुद्धा तितकंच सत्य आहे. जजसाहेब, मला कोर्टाला अशी विनंती करायची आहे की मी आत्तापर्यंत पोलिसांना सगळं सहकार्य केलेलं आहे आणि यापुढे सुद्धा मी पोलिसांना सहकार्य करेनच, पण प्लीज माझा जामिनाचा अर्ज फेटाळू नये. मला जामीन द्यावा. जर मला जामीन मिळाला तर ह्या केसमध्ये मी आणखीन जास्त काम करू शकेन आणि जो कोणी खरा खुनी आहे मी त्याला पकडवून आणू शकेन. म्हणून मी कोर्टाला अशी विनंती करते की कोर्टाने मला जामिनाचा अर्ज जो मी केलेला आहे त्याच्यामध्ये जामीन द्यावा. कोर्टाने माझी एवढी विनंती स्वीकारावी. असं सगळं ऊर्जा ही कोर्टासमोर बोलत असते. मी आत्तापर्यंत पोलिसांना कोऑपरेट केलेलंच आहे, यापुढे सुद्धा मी पोलिसांना कोऑपरेट करेनच, पण मला जामीन मिळावा एवढी माझी माफक इच्छा आहे, असं ऊर्जा आत्ता कोर्टासमोर म्हणत असते. आता मात्र इकडे कोर्टसुद्धा विचारात पडतं की काय केलं पाहिजे. ऊर्जा ही कोर्टाला विनंती करते, कळकळीची विनंती करते अगदीच, की माझा जामिनाचा अर्ज फेटाळू नये. त्यावेळी लगेचच ॲडव्होकेट कीर्तिकर म्हणतात, युअर ऑनर, अहो यांना जामीन देणं हे खूप जास्त रिस्की होईल. नाही म्हणजे तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतो. त्या दिवशीच लोकांनी मोर्चे काढले होते की ऊर्जाने जे केलं ते बरोबर केलं, ऊर्जाने जे केलं ते बरोबर केलं. कॅम्पेन फॉर ऊर्जा शिंदे, कॅम्पेन फॉर ऊर्जा शिंदे, जस्टिस फॉर ऊर्जा शिंदे असते. जजसाहेब, आता ह्या अशा परिस्थितीत ऊर्जा शिंदे यांना बाहेर सोडणं म्हणजे रिस्कचंच काम आहे ना. आपण जर यांना बाहेर सोडलं तर खरोखर आपण रिस्क घेऊ असं होईल. त्यामुळे मला तरी वाटतंय की आपण यांना कुठल्याही पद्धतीची जामीन मंजूर करायला नको आहे, कारण जर ह्यांना जामीन मिळाली तर ह्या इकडनं बाहेर जातील आणि या इकडनं बाहेर गेल्या तर कदाचित ह्या जे आय विटनेस वगैरे आहेत त्या सगळ्यांना इन्फ्लुएन्स करतील आणि मग मात्र आपण विक्रांत शिर्केच्या खुन्यापर्यंत कधीही पोहोचूच शकणार नाही. त्याशिवाय ही केस ही खूप जास्त गंभीर आहे. MLA दिग्विजय शिर्के यांची माणसं वगैरे हे सगळंसुद्धा आपण लक्षात घ्यायला हवं. म्हणूनच मला असं वाटतं की आपण ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांना सध्या बेल न दिलेलीच बरी. त्यामुळे आपण ह्यांच्या बेलचा जो अर्ज आहे तो फेटाळून द्यावा अशीच मी कोर्टाला विनंती करतोय. जजसाहेब, सध्या ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांना बेल देणं हे खूप जास्त रिस्की होईल. आता कोर्टाचा निर्णय हाच अंतिम निर्णय असेल अशी मी कोर्टाला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पण ऊर्जा शिंदे यांना बेल देण्यापूर्वी कोर्टाने विचार करावा, कारण ते खूप रिस्की आहे असं मी पुन्हा एकदा कोर्टामध्ये बोलू इच्छिन. आणि मग आता ॲडव्होकेट कीर्तिकर यांचं बोलणं संपल्यानंतर इकडे आता जे जजसाहेब असतात ते म्हणत असतात, तर ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांनी खून केलेला आहे की नाही हे जरी आज कन्फर्म झालेलं नसलं तरी ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे म्हणजेच आरोपी यांनी स्वतः ही गोष्ट कबूल केलेली आहे की गोळी ही त्यांच्याच पिस्तुलातून झाडली गेली होती आणि त्यामुळेच आता आरोपीचा जो जामिनासाठीचा अर्ज आहे तो आपण फेटाळत आहोत. कोर्ट फेटाळून टाकत आहे, कारण ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यांना आत्ता जामीन मिळणं हे उचित ठरणार नाही. त्याबरोबर मग मात्र आता पुढे जजसाहेब म्हणतात, तर आपण आरोपीला 2 दिवसांची कोठडी सुनावत आहोत आणि त्याच्यानंतर मग आता ऊर्जाला 2 दिवस पोलीस कस्टडी दिलेली असल्यामुळे आता ऊर्जाला पुन्हा एकदा पोलीस त्यांच्याबरोबर घेऊन जात असतात. जाताना ऊर्जा शौर्यकडे बघत असते, पण शौर्य मात्र ऊर्जाकडे बघतसुद्धा नाही. त्यानंतर मग शौर्य हा ऊर्जाला भेटायला पोलीस स्टेशनला परत आलेला असतो. तर आता शौर्य ऊर्जावर खूप रागावलेला असतो. तो ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा, तुला काय गरज होती हो माझ्या पिस्तूलमधून गोळी झाडली गेली असं म्हणण्याची? तुला डॅडने सांगितलं होतं ना की तुझ्या पिस्तूलमधून गोळी झाडलीच गेली नाही, असंच तुला कोर्टामध्ये बोलायचं आहे म्हणून. मग तरीही का बोललीस तू की हो माझ्या पिस्तूलमधून गोळी झाडली गेली? ऊर्जा, तू असं का केलंस?
डॅडने सांगितलं होतं ना तुला की असं नको बोलूस म्हणून, मग तरीही तू तेच का केलंस ऊर्जा? जर तू डॅडचं ऐकलं असतंस तर आज तुला बेल मिळालेली असती ऊर्जा. कळतंय का तुला? तुला बेल नको आहे का? त्यावर ऊर्जा म्हणते हो हवी आहे ना शौर्य. त्यावर शौर्य म्हणतो मग जे डॅडने सांगितलं ते तू का नाही केलंस ऊर्जा? तू का स्वतःचंच म्हणणं खरं केलंस? त्यावर ऊर्जा म्हणते शौर्य अरे मग मी काय कोर्टात खोटं बोलायचं होतं का? त्यावर शौर्य ऊर्जाला म्हणतो ऊर्जा अगं असे कितीतरी गुन्हेगार असतात जे खोटं बोलून बोलून वर्षानुवर्ष तुरुंगाच्या बाहेर राहतात आणि तू तू काहीही केलेलं नाही आहेस, काहीच नाही. तरीही बघ खरं बोलून तू तुरुंगात आहेस की नाही? मग ऊर्जा हे बघ जर तू खोटं बोलली असतीस आत्तापुरतं तर तू ह्या सगळ्यातून बाहेर पडली असतीस. आणि जर तू ह्या सगळ्यातून बाहेर पडली असतीस ना तर आपल्याला ह्या सर्व प्रकरणाचा अगदी व्यवस्थित खडानी खडा शोध घेता आला असता. पण आता तू खरं बोलून काय मिळालं? सांग सांग ऊर्जा, काय उपयोग झाला ह्या सगळ्याचा? त्यावर ऊर्जा म्हणते शौर्य खोटं बोलणं मला नाही जमत, खोटं बोलणं माझ्या तत्वात नाही बसत. त्यावर शौर्य म्हणतो ऊर्जा तू ना इथे फक्त तुझी तत्व एवढंच घेऊन बसलेली आहेस, पण आम्हाला सगळ्यांना काय वाटतं, घरच्यांना आपल्याबद्दल काय वाटतं, ह्या सगळ्याचा तुला विचारच करायचा नाही आहे का? तू फक्त तुझ्यापुरतं विचार करतेस. पण अगं घरच्यांची काय अवस्था झाली आहे, माझी काय अवस्था झाली आहे याचा विचार कोण करणार? ऊर्जा तू चुकत नाही आहेस असं तुला वाटत नाही आहे का? हां ऊर्जा अगं डॅड तुला सोडवण्यासाठी इतके प्रयत्न करतात, तुला त्यांनी खोटं बोलायला सांगितलं कशासाठी सांग ना? त्यांना काही फायदा होणार होता का तू खोटं बोलल्याने? नाही, पण तरीही त्यांनी तुला खोटं का बोलायला सांगितलं? जेणेकरून तुला बेल मिळावी, तुझी सुटका व्हावी ह्यासाठी ना. अगं ज्या माणसाचा तू सगळ्यात जास्त तिरस्कार करतेस ना ऊर्जा, तीच व्यक्ती तुला सोडवण्यासाठी किती जास्त धडपड करते हे तुला का कळत नाही आहे? ऊर्जा डॅड तुझ्यासाठी एवढं सगळं करत आहेत आणि तू काय केलंस? तू त्यांनी सांगितलेली गोष्ट ऐकलीच नाहीस. याला काय अर्थ आहे ऊर्जा? सांग, तूच सांग. त्याबरोबर मग मात्र आता ऊर्जा म्हणते तेच तर मी म्हणते ना शौर्य, हर्षवर्धन जहागीरदार मला सोडवण्यासाठी इतके प्रयत्न का करतायत मला नाही कळत आहे. त्यावर शौर्य हा ऊर्जाला म्हणत असतो ऊर्जा तुझा प्रॉब्लेम काय माहिती आहे? तू ना स्वतःच्या तत्वांच्या नादात आहे ना घरच्यांचाही विचार करत नाही आहेस आणि ही खूप खूप चुकीची गोष्ट आहे ऊर्जा, कळतंय तुला? त्यावेळी मग ऊर्जा म्हणत असते की शौर्य हे बघ मला कळतंय तुला मी सुटावी असं वाटतंय म्हणून, पण मी कसं समजून सांगू तुला, मला कळतच नाही आहे शौर्य. त्यावेळी शौर्य हा ऊर्जाला म्हणत असतो की ऊर्जा मी जे म्हणतोय ना ते तुला कळणार नाहीच आहे, कारण मी फक्त तुझा विचार करतोय आणि तुला ते कळतच नाही आहे. त्यावेळी मग ऊर्जा म्हणत असते की हे बघ शौर्य मला माफ कर, सॉरी. पण त्यावर शौर्य म्हणतो ऊर्जा जाऊ देत ना, कशाला माफी वगैरे मागतेस? तुझ्याशी बोलून आहे ना आता काही उपयोगच नाही आहे हे मला कळूनच चुकलेलं आहे. उगाचच मी इथे डोकंफोडी करत होतो. पण लक्षात ठेव शेवटी तुला सोडवण्यासाठी प्रयत्न हे डॅडनेच केलेले आहेत, डॅडच तुझ्या पाठीशी आहेत, कळलं ना तुला? त्यावर ऊर्जा म्हणते मग मला तेच तर कळत नाही आहे, मी तेच म्हटलं ना तुला की माझ्याबरोबर हर्षवर्धन जहागीरदार एवढे ठामपणे उभे कसे? त्यानंतर शौर्य म्हणतो जाऊ देत, तुझ्याशी ना बोलण्यात काही अर्थच नाही आहे, निघून गेलेलं बरं. आणि मग शौर्य हा तिकडनं निघू लागतो. ऊर्जा ही मागून शौर्यला हाक मारण्याचा प्रयत्न करते खरा, पण शौर्य तिथे थांबत नाही. त्यानंतर मग ऊर्जा विचार करू लागते हर्षवर्धन जहागीरदार ह्या प्रकरणात सगळीकडे आहेतच, म्हणजे त्यांचाच तर काही संबंध नाही आहे ना ह्या सगळ्याशी, त्यांनीच तर मला ह्या सगळ्यामध्ये गोवलेलं नाही आहे ना, असा विचार आता इकडे ऊर्जेच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये फिरू लागतो. प्रत्येक ठिकाणी हर्षवर्धन जहागीरदार कसे काय होते ह्या केसमध्ये असा प्रश्नसुद्धा आता तिच्या मनाला भेडसावत असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला वचन दिले तू मला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.